गुड मॉर्निंग। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर गाईज आज सकाळचे आत्ता 10 वाजले आहेत। तर माझं खालचं अख्खं आवरलेलं आहे, स्वयंपाक सगळं वगैरे आवरून आता मी वरती जाणार आहे। तर माझी रांगोळी वगैरे ही सकाळीच झालेली आहे। तर तुळशीची पूजा, देवपूजा वगैरे माझं सगळं आवरून कंप्लीट 10 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून झालेलं आहे। आणि तुम्ही सकाळचं वातावरण बघू शकता, 10 वाजले तर खूप सुंदर असं वातावरण इथे झालेलं आहे। आता तर मी वरती चाललेली आहे। आता वरचं सुद्धा मला पहिलं सगळं आवरून घ्यायचं आहे आणि नंतरच कामाला सुरुवात करायची आहे। तर बघू शकता, हे बघा वरती अगोदर मी सगळं झाडून लोटून घेणार आहे आणि मग झाडांना पाणी घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता रात्रीचा अख्खा पसारा मी असा सोडून खाली गेलेली होती। तर बघू शकता खूप सारा पसारा इथे आहे। तर रात्री मला जवळजवळ 8:30 पावणे 9 इथे वाजलेले होते आणि नंतर मी असाच पसारा सोडून खाली गेले। तर आल्यानंतर मी पहिल्यांदा दरवाजे खिडक्या पहिल्या उघडून घेते, कारण की मला ताजी हवा इथे हवी असते, म्हणून मी पहिल्यांदा खिडक्या, दरवाजे वगैरे, पडदे वगैरे उघडून घेते। तर इकडे सुद्धा मला सगळी साफसफाई पहिल्यांदा करायची आहे। तर आता पहिल्यांदा मी सगळं झाडून झटकून घेणार आहे, सगळं पुसून वगैरे घेणार आहे आणि नंतरच माझ्या कामाला इथे मी सुरुवात करणार आहे। कारण की सगळं पुसून वगैरे घेतल्याशिवाय आपल्याला कामाला इथे मूड येत नाही किंवा कामाला सुद्धा चांगली सुरुवात आपली होत नाही, तर आपल्याला प्रसन्न देखील वाटत नाही। त्याच्यामुळे पहिल्यांदा झाडून पुसून आपण जर स्वच्छ केलं तर आपल्याला कामाला देखील इंटरेस्ट होतो आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी देखील वाढते आणि रूममध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते। तर त्यामुळे एकदम मी खिडक्या वगैरे सगळ्या उघडून देत आहे आणि पूर्ण क्लीन करणार आहे। दोन्ही रूम, पार्लरची रूम आणि जिथे मी ब्लाऊज वगैरे शिवते ती रूम देखील मी झाडून पुसून क्लीन करणार आहे। तर इथे आता माझं झाडून पुसून अगदीच क्लीन झालेलं आहे। आता माझी राहिली आहे पूजा, तर मी आता ती माझी देवपूजासुद्धा करून घेणार आहे। तर पहिलं मी स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेणार आहे। जे खाली जे असे जाळे वगैरे थोडेसे दिसतात ते देखील मी इथे व्यवस्थित साफ करून घेणार आहे आणि नंतर इथे स्वामींना दिवासुद्धा लावून घेणार आहे। तर म्हणतात ना, पहिलं आपण देवपूजा करूनच कामाला सुरुवात केली पाहिजे। तर माझं रोजचं रुटीन असतं झाडून पुसून देवपूजा आणि नंतरच मी कामाला इथे सुरुवात करते, कारण की त्यांनीच मला एनर्जी भेटते, त्यांनीच मला कामाला स्फूर्ती, उत्साह येतो आणि स्वामी माझ्या नेहमी सोबत आहेत असं मला नेहमीच जाणवत असतं। तर हे बघा, इथे मी स्वामींची धूपदीप लावून अगरबत्ती ओवाळून पूजा करणार आहे आणि स्वामींना आवडता अत्तर म्हणजे हिना अत्तर आहे माझ्याकडे, ते हिना अत्तर देखील इथे मी लावून घेणार आहे। तर हे बघा, हे हिना अत्तर आहे। तर मी जे कॉटन आहे कॉटनवरच किंवा कापूस जो म्हणतात तो कापूस कॉटनवर घेऊन पूर्ण फोटोला मी ते हिना अत्तर लावून घेणार आहे। म्हणतात स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं, ते हिना अत्तर लावून स्वामींना घेणार आहे आणि नंतरनं बाहेर देखील मी दरवाजाची नेहमी पूजा करत असते। तर बाहेर देखील दरवाजाला मी अगरबत्ती, इथे माझ्याकडे धूप नाही म्हणून मी इथे अगरबत्ती ओवाळून ती इथे बाहेर झाडामध्येच लावून देणार आहे आणि दरवाजाची देखील इथे माझी पूजा झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता खूप छान इथं क्लीन मी केलेला आहे आणि आता मी कामाला सुरुवात करणार आहे। तर गाईज, तुम्हाला माझा हा शॉर्ट मिनी व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर अशाच छोट्या शॉर्ट व्हिडिओसोबत मी तुम्हाला नक्कीच भेटत राहीन आणि माझी जे रुटीन आहे ते नक्कीच तुमच्याशी शेअर करत राहीन। तर गाईज, तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।